सर्व उपस्थितांचे आभार. आजच्या या खेळाला आपण आला आणि याच्या आठवणी खूप आहेत, पण थोडक्यात प्रत्येक फ्रेम बघताना आठवणींमध्ये रमत होतो आम्ही सगळेच. आणि आता इथे तुमच्या समोर जी मंडळी आज उपस्थित आहेत, या सिनेमात प्रिया नसली तरी पुढच्या ओम निशांत चित्राच्या पुढच्या 3-4 सिनेमामध्ये प्रियाचा सहभाग आहे. आणि आज खास तिला स्मृती दिन लक्ष्मीकांतचा यासाठी सर्व कुटुंबियांना बोलवलं होतं. आपल्याला माहितीच आहे, उत्तर हा सिनेमा अभिनय बेर्डेचा आहे, त्याच्या प्रमोशन मध्ये तो अडकलाय. स्वानंदी तिच्या एक्झिबिशन मध्ये आहे, त्यामुळे प्रियाने आज त्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मला अतिशय आनंद झाला की तिला यायला मिळालं आणि आज एका वेगळ्या फॅमिली प्रॉब्लेम मधून आम्ही सर्व इथे आलेलो आहोत. पण सांगायची गोष्ट म्हणजे हा सिनेमा बघताना लक्ष्मीकांत बेर्डे हा काय पद्धतीचा सुपरस्टार होता हे पावलोपावली जाणवत होतं. त्याचं हिरो मटेरियल, त्याच्यामध्ये असलेला तो चार्म, त्याचं दिसणं, त्याचा लुक हा सिनेमात आल्यानंतर हिरो सारखा डेव्हलप होत गेला आपोआप. आणि हा चित्रपट दाखवण्याचं आणखी एक प्रयोजन मी त्यांना सांगितलं की त्या काळामध्ये सोलो हिट ज्याला म्हणतात की सोलो कॉम्बिनेशनचे सिनेमे होते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, अशोक सराफ. पण लक्ष्मीकांतचा एकमेव म्हणजे सिंगल हिरो असलेला हा चित्रपट त्या काळात सिल्वर जुबली झाला, सुपरहिट झाला. आणि जसं राजा गोसावींच्या नावाने मराठी सिनेमा आला होता, तसा चल रे लक्षा मुंबईला नावाचा सिनेमा लक्षाच्या नावाने एक झाला. हा त्याचा एक आणखी एक रेकॉर्ड आहे. तर हे सोलो हिट असणं, लागोपाठ 4 मी लक्ष्मीकांतचे 4 सिनेमे जे केले त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हा सिंगल हिरो होता आणि बाकीच्या त्याच्या पुढे ह्याच्यात वर्षा, पुढच्या सिनेमात प्रिया, त्याच्या पुढे आणखी अशा नायिका त्याच्यामध्ये होत्या. नायक दुसरे कोण नव्हते, नायक मंडळी हीच होते. विजय पाटकर, जयवंत वाडकर, चेतन दळवी, अजय वडावकर, एकूण 4 मध्ये. पण सगळ्यात महत्वाचं या हमाल धमाल सिनेमामध्ये जी प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली कामं केली. आणि जर तुम्हाला सांगतो, हमाल दे धमाल हा चित्रपट मी लक्ष्मीकांतला टुरटूरचे प्रयोग चालू असताना त्याची गोष्ट ऐकवली होती. बालगंधर्वच्या पुण्याच्या प्रयोगाला प्रत्येक वेळेला टुरटूरच्या अजय सरपोतदार तिकडे भेटायला यायचा आम्हाला. आणि संपल्यानंतर आम्हाला तो घेऊन जायचा आणि मजा मध्ये जायचा. त्यावेळेला तो आमच्या मागे लागला की तुम्ही सिनेमात यायला पाहिजे. लक्ष्मीकांतने पुरुषोत्तम तू पण सिनेमात यायला पाहिजे. वेळ अजून आम्हाला 85-86चा काळ तो होता. पण त्यावेळेला माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आणि मी ती लक्ष्मीकांत लक्षात आपण एक तुझ्यासाठी मला एक गोष्ट सुचली. आपण ती फुलराणी उलट करूया. म्हणजे काय म्हटलं, त्याच्यामध्ये जशी ती फुलवाली तिला तो प्रोफेसर प्रिन्सेस बनवतो, तसा एक हमाल फिल्म इन्स्टिट्यूट मधली शिकून आलेली मुलगी त्याला सुपरस्टार बनवते. अशी एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण पूर्वी बॉम्बे सेंट्रलच्या परिसरात राहून तिथल्या हमालांचे सगळे ते रंग, लाल रंग, हे कॉम्बिनेशन माझ्या डोक्यामध्ये बसले. आम्ही तिथे अभ्यासाला जायचो तेव्हा, तर ते कुठेतरी डोक्यात होतं. आणि तो हमाल धमाल सिनेमा 86 साली त्याचा किडा जो आहे तो पुढे 88 साली अजगर झाला आणि त्याचा सिनेमा झाला. तर ती अशी ती गोष्ट अजय सरपोतदार कडून तो सिनेमा होऊ शकला नाही. कारण त्याचे वडील बाळासाहेब सरपोतदार हे खूप ऑर्थोडॉक्स निर्माते होते. त्यांना जेव्हा कळलं की अजयने आम्हाला साईन केलं, मला आणि लक्ष्मीकांतला, त्यावेळेला तो दुबईहून आदल्या दिवशी आला होता. त्यामुळे त्याकडे ते दुबईच्या नोटा होत्या. त्याने 2 नोटा, एक त्याला आणि मला दिला आणि सांगितलं तू हिरो आणि तू डायरेक्टर, प्रोड्युसर मी. म्हटलं अरे ह्या नोटा घेऊन आम्ही करू काय? लक्षात बोलला ही कुठे चालणार, तुम्हाला दुबईला जावं लागेल घेऊन. तुम्हाला नाही, थांब मी तुम्हाला कन्वर्ट करून देईन. पण 4 दिवसांनी आला आणि तो म्हणाला की बाळासाहेब सरपंच वडिलांनी सांगितलं की खबरदार या लोकांना घेऊन सिनेमा करायचे तर घरातून हाकून लावेल. कारण कुठं झोडीवाल्यांच्या नादी लागतो. पुरुषोत्तम तो छबिलदासची नाटकं करणारा, त्याला पुढे सिनेमा, तोपर्यंत आम्ही नाटकातच होतो वगैरे सगळं. पण नंतर जेव्हा 89ला हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, त्याची माउथ पब्लिसिटी इतकी झाली की बाळासाहेब सरपोतदारांनी डिस्ट्रीब्युशनला पुणे साईड आम्हाला देता का म्हणून प्रश्न विचारला होता. म्हणजे इतकी त्याची क्रेज झाली त्या सिनेमाची. आणि त्याने मग शुभेच्छा दिल्या सगळं. अजय सरपोतदार आमच्याबरोबर असायचा. ह्या सिनेमाची हिस्ट्रीमध्ये आणखी एक मोठं महत्वाचं ची गोष्ट म्हणजे त्याच्यात जे मधून आल्या कारणाने आम्हाला शिकवलं होतं की मोठा विचार करा, थिंक बिग. त्यामुळे पहिली गोष्ट जेव्हा लिहिली त्यातलं पहिली ओळ होती की अमिताभ बच्चन या सुपरस्टार बरोबर नायिका पैज लावते.
लक्षाला वाचून अमिताभ बच्चन कुठून आणणार तू? म्हटलं ठाकरे आपल्याला लिहायला काय जात आहे, म्हणून मी लिहायला थोडीच पैसे पडतात. आम्ही अक्षरशः अमिताभ बच्चन साठी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या शीतल जैनने आम्हाला ती काय वेळ देऊ शकलं नाही. त्यावेळेला नेमका तेजाब सिनेमा हिट झाला. त्याच्या आधी रामलखन आणि त्याच्या आधी मिस्टर इंडिया आणि अनिल कपूर ची चर्चा चालू होती. ती चर्चा चालू असताना तेजाब मध्ये दोन आमचे पठ्ठे होते त्याच्यामध्ये, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर. मी त्यांना टुरटुरच्या दौऱ्यावर असायचे, अरे म्हटलं तू अनिल कपूर आपल्या सिनेमात काम करेल का? आणि आम्ही प्रयत्न करतो. पुढची स्टोरी तुम्ही सांगा. तेजाचं शूट चालू होतं, लवकर सांगायला पाहिजे, मोठी आहे तेजाचं शूट चालू होतं. मला पोरुदाने सांगितलं ती अनिल कपूर, मी जाऊन पायाशी बसलो, म्हटलं अनिल भाई हमारा दोस्त है, मराठी फिल्म कर रहे हैं, चलो कभी करेंगे. सेक्रेटरीला बोललो, सेक्रेटरी अरे अरे स्क्रिप्ट लिखनी है. अरे यार इतना नाही क्या बळा स्क्रिप्ट झाली म्हणून आता पूर्ण चला आता गाठूया आपण. मी बँकेत बँक ऑफ इंडियामध्ये होतो, मी 85 लागलो होतो आणि ही 87-88 गोष्ट. पूर्ण बँकेत यायचं, पाठा चल कुठे अनिल कपूरला शोधायला. मग कसं फोन कळलं इथे बसून मी शोधतोय. 3, 4, 5 वेळा भेटला नाही मला. एकदा भेटला, पुरोदाने सांगितलं, त्याने डेट दिल्या, हम लोग ये तारीख को शूटिंग करते. आम्ही सगळे म्हणजे वर्षा, लक्षा, पुरोदा, ऑफकोर्स समीर आमचा म्हटले, आमच्या कुठे गेलो मड आयलंडला. मड आयलंडचा काळा बदलचा शूटिंग चालू होतं राकेश रोशनचं. पाट्या इथे कुठे शूटिंग करा, आपला सिक्वेन्स ऑफिसचं बघूया आता काय झाडाखाली बघूया करू करता येतं काय, कोणाला काय आम्ही बरोबर सांगणार ना. तरी घाबरत मी गेलो, अनिल भाई वो अपना ना ऑफिस का सिक्वेंस है, तुम प्राइस दो कट है, तो इधर शूटिंग करना पड़ेगा फिल्म सिटी. चलो राकेश मेरा बैकअप. आम्ही सगळे बाईक मारून आम्ही परत फिल्म सिटी सगळे. गाड्या बिड्या आम्ही कोणी नव्हतं, लक्ष्मीकांत सोडला तर गाडी तशी कोणाकडे होती. लक्षाच्या गाडी 7-8 जण ट्रेनमध्ये बसून तसे साईडला फिल्म सिटीला आलो. 4 वाजता 4 मग तिकडे तो आपली काही पावली तयार केली आपण फिल्मफेअरची. त्याला तयार केलं, त्याचा तो सिक्वेन्स बघितला पहिलाच येतो ऑफिसचा, एमडीची केबिन होती, त्यात आम्ही शूट केलं. नंतर आहे ते बाहेर पडायचं सगळं. पट्या ओके सर, ओके जाऊ मी. म्हणजे मी पैशाचं म्हणत नाहीये, पण गंमत म्हणून सांगते. त्याचे मेकअप मॅन आणि बॉय 5,000 रुपये येऊन गेलो होता एका दिवसात, एका तासात. आमचं पेमेंट 3,000 रुपये होतं अख्ख्या सिनेमाचं. पण अनिल कपूर यांनी एकही पैसा न घेता या सिनेमात काम केलं. केवळ यांच्या प्रेमापोटी आणि मराठी सिनेमा. आणि नंतर मी पण त्यांना हिंदीमध्ये जी स्टोरी ऐकवली होती, एक कागज का एक भेंडोळा होता है, कारण मी माझी हिंदीच विसरूनच गेलो मी त्याची बोलताना. हो म्हणाला नंतर. आणि आम्ही प्रीमियर होता तेव्हा मी राहायचो दोघे टाऊनला राहायचो. आणि प्रीमियर आमच्या इकडे आमचा फिल्मालय अंधेरी फिल्मालयाला आपण शूट होतो. आपण गेलो होतो कल्पतरूंचा पिक्चर. तिथे गेलो. कादर खान, अनिल कपूर, ती हिरोईन आपली मीनाक्षी शेषाद्री, ते गाणं सुरू होतं. आम्हाला आहे का, चलो कुठे आपलं प्रीमियर होता प्लाझाला. ते प्लाझाला म्हणून एक गाड्या पुढे भेटणार जागाच नाही ना. आम्ही तिघे, अनिल कपूर इथे ती पत्रकार बसली होती आणि मी मध्ये त्याची कॉन्टेस्ट होती. सवय नाही, आम्ही मोटर बाईक बोलली तेव्हा 89ची गोष्ट, मोटर बाईक. आणि जो काय माझं झालं होतं, मी पुरदा फ्रॉम अंधेरी टू प्लाझा मध्ये आलो. 2 गाडी मध्ये थंडी होती आणि आलो. तो म्हणजे आम्हाला बघितलं सेम, चलो मेरा बैकअप, मेरा मराठी पिक्चरचा प्रीमियर आहे, मी जा रहा. तो प्रीमियरला सुद्धा आला आमच्या प्रेमामध्ये आणि बघितला अख्खा सिनेमा आणि मग तो केला. पण एक परत मी ह्या सांगू इच्छितो की आज सिनेमा किंवा नाटक मी 2 वर्षामुळे येऊ शकलो. म्हणजे आमचा पुरोदा आणि लक्ष्मीकांत बेर्डे.
म्हणजे माझं जेव्हा जेव्हा पॉडकास्ट असते, जेव्हा जे इंटरव्ह्यू असतात, मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे या नावांशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. कारण आहे कॉन्ट्रीब्युशन आहे, खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी डिरेक्टर झालेलो आहे, मी 12 फिल्म डिरेक्ट केल्यात. पहिला कॅमेरा विश्वासाने ऍक्टर मध्ये मला पूर्णपणे कॅमेरा दिला, पाहिजे हे ते गाणं तू शूट कर. मी प्रियाचे गाणं शूट करत होतो आणि समीर पण तिकडे बाहेर आणि त्यामुळे बाहेर आणि मला तिला तू शूट कर. मी त्या अनुषंगाने लक्ष करणं मांडलं, त्याला काय करतो मी. तो कॉन्फिडन्स मला 89ला दिला, पूर्ण 89. सिनेमा मी 2005ला केला. आज मी सगळ्यांची कानाशी, मी सगळ्यांची किती कानाशी टाकायचो. लक्षात ही शाळा बेसिकली हे शाळा आहे, महाविद्यालय. तेव्हापासून लक्ष्मीकांत बेर्डे हे महाविद्यालय, अशोक सरपे महाविद्यालय, तेव्हापासून मी कान जी पकडली आहे यांची ती आजपर्यंत. आणि आम्ही दिसतोय ते फक्त लक्ष्मीकांत बेर्डे. या चित्रपटाचं आज प्रदर्शन होतं, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सगळे आला. विवेक आपटेंनी गाणी या सिनेमाची लिहिली, त्याच्या आधी ते जाहिरात लिहायचे आणि पहिल्यांदा मी त्यांना ही गाणी लिहायला सांगितली आणि अतिशय सुंदर गाणी या चित्रपटाची त्यांनी लिहिली. अनिल मोहिलेंचं संगीत आणि आज हा आपण चित्रपट आपण इथे प्रत्यक्ष पाहतोय, त्याचा संधी ही दिल्याबद्दल चित्रपट नगरीचे सादणीकर सरांचे मी अतिशय आभार मानतो आणि अशाच हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत जाऊ. धन्यवाद. वेळ कमी आहे, पुढचा शूट सुरू होतोय, म्हणजे पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. आपण इतक्या सगळ्यांनी छान छान बोलले. माझे फक्त एवढंच सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की आज 21 वर्ष झाले आहेत लक्ष्मीकांना जाऊन, पण अजूनही ते प्रेम, ती माया, प्रेक्षकांची आपुलकी अजूनही तशीच आहे. आणि त्याची हाच प्रेमाची, आपुलकीची, या मायेची, या आशीर्वादांची गरज मला आणि माझ्या मुलांनाही आहे. तशीच कायम राहो. एक फक्त छोटी आठवण सांगते की सोनाली अधिकारी म्हणजे ज्या लक्ष्मीकांतच्या बहिणीचा ज्याने रोल केला होता, तो रोल पहिला पुरुषोत्तमने मला ऑफर केलेला होता, पण ते माझ्या तारखा नव्हत्या म्हणा, किंवा लक्ष्मीकांतचं असं म्हणणं होतं की तू माझ्यावर ऑलरेडी एवढे हिरोईनची फिल्म्स करते आहे, चित्रपट आपण करतो आहोत, तर मग तू बहिणीचं काम करणं आणि एवढा अशा पद्धतीचा रोल करू नकोस. त्यामुळे मग मी केला नाही. त्यानंतर अगदी शूटिंग डेट्स पण आमच्या फिक्स झालेल्या होत्या. मीही या चित्रपटाची भाग होऊ शकले असते, पण ठीक आहे. आणि ही सगळी जी मंडळी आहे ही सगळी खूप मोठी आहे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी आपल्या बरोबरच्या मित्रांना पुढे घेऊन ते गेलेले आहेत. आणि मला ह्यांनाही थँक्यू म्हणायचंय की ते नेहमी कुठेही जा, लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव काढल्याशिवाय कधीच राहत नाही. हा त्यांचाही मोठेपण आहे. मग लक्ष्मीकांत त्यांच्या व्यक्तिमत्वाने एक माणूस म्हणून, कलाकार म्हणून मोठे होतेच, पण पाट्या, वाड्या, गुरु ही सगळी माणसं, चेतन ही सगळी एवढी मोठी माणसं आहेत ना की त्यांच्या मनामध्ये पण तो लक्ष्मीकांत बद्दलचं प्रेम अजूनही ओसंडून वाहत आहे. त्यांना अजूनही त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे, त्याच्याबद्दल ते म्हणतात की थँक्यू म्हणतात. ही गोष्ट पण ह्या माणसांची घेण्यासारखी आहे. सो थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. निर्मिती सल्लागार लक्ष्मीकांत बेर्डे असं पहिलं टायटल तुम्ही बघितलं असेल. ते माझ्या मी निर्माण केलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये सुरुवातीला येतो, कारण लक्ष्मीकांत हा माझा सल्लागार होता. जरी तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असला तरी अनुभवाने तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी पुढे होता आणि तो वर्ष ती कायम तशीच राहिली. आणि त्याने उत्तम सल्ला मला दिला की हिला बहीणच्या रोलसाठी घेऊ नको. त्यावेळेला त्याचं ते प्लॅनिंग काय असेल ते पुढे आपण बघितलं. थँक्यू सो मच. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुढील शो 2 वाजता सुरू होणार, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण सुरू करूया. येस.